नगर नगरपंचायतमध्ये जर तुम्ही लक्षात घेतलं तर शासकीय भूखंड खूप आहेत। या मुक्ताईनगरला पोलीस वसाहतची जागा आहे, कमीत कमी 2 ते 2.5 एकर जागा आहे। या लोकप्रतिनिधींचं एवढ्या वर्षात त्या जागेकडे लक्ष नाही का? माझे PI होते गवारे साहेब, यांनी तिथे मंगल कार्यालय बांधलं। आज त्या वास्तूची दुरवस्था बघा तुम्ही कशी येतं। ह्या गावामध्ये सभापती क्वार्टर होतं, BDO क्वार्टर होते, त्यांना त्या जागेची दुरावस्था कशी झाली ते बघा। त्यानंतर या गावात तहसीलदार साहेब येतात, तहसीलदार साहेबांना गोडाऊनमध्ये यांना ठेवावं लागते। तहसीलदारांना क्वार्टर नाही, BDOला क्वार्टर नाही, सभापती क्वार्टर नाही। इथे DYSP सारखा मोठा ऑफिसर आहे, त्यांना बसायला सुद्धा जागे नाही। त्या पोलीस वसाहतमध्ये PIच्या रहिवासाच्या बंगल्यामध्ये यांना DYSPचं कार्यालय थाटावं लागलं आहे। पोलीस प्रशासनाला सुद्धा आज स्वतःचं पोलीस स्टेशनची जागा नाही आहे किंवा इमारत नाही आहे। सुविधा बिलकुल कोणत्याच प्रकारच्या शासकीय अधिकाऱ्यांना पुरवल्या जात नाही। हे नगरपंचायतचं काम आहे किंवा शासनाचं काम आहे, याच्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधींचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। आज माजी सभापती रघुनाथ माधव होते, त्यावेळेस इथे सभापती क्वार्टर आहे, त्या क्वार्टरची कोण आज वापर करते आहे किंवा तिथे जे BDO क्वार्टर आहे त्या क्वार्टरचे आज कोण वापर करते आहे, तिचे कोणत्या प्रकारचं किती प्रकारचे घाण्याचं साम्राज्य झालं आहे। आणि मेन मुख्य की एवढे 2 एकर जागा पोलीस वसाहतची आहे, त्यांच्याकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचं लक्ष जात नाही का? डोळे बांधून फिरतात का? आणि तुमचं याचं सबस्टेशनचं काय दुरावस्था आहे, किती घाणीचं साम्राज्य आहे। मत मागायला जात असताना मुस्लिम वार्डमध्ये सीटफॉर्ममध्ये जाताना किती घाणीचं साम्राज्य आहे। मी आता प्रत्येक गल्ली बोळामध्ये फिरतोय तर एवढं घाणीचं साम्राज्य आहे की तिथे उर्दू शाळा आहे, त्या शाळेजवळ किती घाण आहे। मग म्हणजे जे भूखंड असतील, सुविधा असतील, यांच्याकडे यांचं सपशेल लक्ष नाही आहे। आता या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे ना, ते एक वेळ काँग्रेसच्या ताब्यात देऊन बघा, तुम्हाला कसं 15 दिवसात किंवा 15 महिन्यामध्ये स्वच्छ पाणी पूर्ण नगरपंचायत हद्दीतील लोकांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि कधी 15 दिवसाच्या आत पूर्ण शहर आणि मशानभूमीपर्यंतचा जो डम्पिंग एरिया आहे तो किती घाण्याचं साम्राज्य आहे। म्हणजे या गावामध्ये येतानाही दुर्गंधीयुक्त यावं लागते। दुर्गंधीयुक्त भुसावळ रोडला जर तुम्ही गेले तर कोथळीच्या गावाबाहेरपर्यंत काटेरी झुडपं झाल्या डिवायडरमध्ये, त्याच्यावर कोणाचं लक्ष नाही। म्हणजे एवढ्या सुविधांचा असुविधा आहे या गावामध्ये की यांना आता फक्त हे हेवे दावे कमिशनबाजी याच्यामध्ये यांचा सर्व आटापिटा चालू आहे। 2-3 लोकप्रतिनिधींचा माझा स्पष्ट आरोप आहे की यांनी यांचे हेवे दावे बंद करावे। तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देताय, लोक वारंवार निवडून देत आहे। सन्माननीय माजी आमदार, सन्माननीय MLCचे आमदार खडसे साहेब आहे, यांनाही निवडून दिलेला आहे। रक्षाताईंना 3री टर्म आहे, केंद्रात मंत्री आहे, आणि सन्माननीय आमदार आहे चंद्रकांत पाटील, या तिघांनी या मतदारसंघाच्या लोकांना विश्वास टाकलाय। हे विश्वासास अपात्र ठरत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। यांनी तातडीनं मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुका झाल्यानंतर मी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर यांनी जातीनं लक्ष घालून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये स्वच्छता झाली पाहिजे, नवीन बिल्डिंग वास्तू आली पाहिजे, BDOला आलं पाहिजे, BDO क्वार्टर झालं पाहिजे, तहसीलदार क्वार्टर झालं पाहिजे, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची नवीन इमारत झाली पाहिजे, DYSPला बंगला झाला पाहिजे, PIला बंगला झाला पाहिजे, पोलिसांना वसाहत झाली पाहिजे। अशा सर्व प्रकारच्या सुविधांकडे यांनी लक्ष द्यावं। नुसतं हे हेवे दावे बंद करा। सर्व सन्माननीय आहात तुम्ही, मला जास्त बोलणं तुमच्यावर योग्य नाही, परंतु तुम्ही जातीनं लक्ष घालाल अशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो। हेच तुम्ही पुढे येणाऱ्या काळामध्ये करून दाखवाल अशी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो।